दुसरा इतिहास अध्याय 35। योशियाने परमेश्वराप्रित्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळला। पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणाचा यज्ञपशु मारिला। त्याने याजकांच्या सेवेचा क्रम लावून दिला आणि परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास त्यास प्रोत्साहन दिले। जे लेवी सर्व इस्रायल लोकांस शिकवित असत व परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र झाले होते, त्यास त्याने सांगितले की इस्रायलांचा राजा दावीद याचा पुत्र शलोमोन याने बांधिलेल्या मंदिरात पवित्र कोष ठेवा। तुम्हास आपल्या खांद्यावर बोजा वागविण्याची इथपर जरुरी नाही। तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्रायल यांची सेवा करा। इस्रायलाचा राजा दावीद व त्याचा पुत्र शलोमोन या दोघांनी लिहून ठेविलेल्या विधीस अनुसरून आपल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या क्रमानुसार सेवा करण्यास सिद्ध व्हा। जे तुमचे भाऊबंद आहेत त्यांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे पवित्र स्थानी तुम्ही उभे राहा, म्हणजे त्यांच्या एकेका भागाप्रित्यर्थ लेव्यांच्या पितृकुळातील एकेका भागाने सेवा करावी। वल्हांडणाचा यज्ञपशु मारा, आपणास पवित्र करा आणि मोशेच्या द्वारे सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनानुसार वागावयास आपल्या बांधवास सिद्ध करा। जे लोक तेथे हजर होते त्या सर्वांस योशियाने वल्हांडणाच्या यज्ञासाठी राजाच्या मालमत्तेतून 30,000 शेरडे मेंढरे व 3,000 बैल दिले। सरदारांनी लोकास, याजकास व लेव्यास स्वेच्छार्पणे दिली। देवाच्या मंदिराचे कारभारी हिल्किया, जखर्या व यहिएल यांनी वल्हांडणाच्या यज्ञासाठी याजकास 2,600 शेरडे मेंढरे व 300 बैल दिले। कोनन्या व त्याचे बंधू शमाया व नथनेल, हसब्या, इयेल व योजाबाद ह्या लेव्यांच्या प्रमुखांनी लेव्यास 5,000 शेरडे मेंढरे व 500 बैल वल्हांडणाच्या यज्ञासाठी दिले। या प्रकारे उपासनेची सिद्धता होऊन राजाज्ञेप्रमाणे याजक आपापल्या स्थानी आणि लेवी आपापल्या क्रमानुसार उभे राहिले। मग वल्हांडणाचे यज्ञपशु वधिले। बली देणाऱ्याच्या हातून रक्त घेऊन याजक ते शिंपित होते आणि लेवी त्या पशूंची कातडी काढीत होते। मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराला अर्पावयास लोकांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे देता यावी म्हणून ही होमार्पणे त्यांनी निराळी ठेविली। बैलांचेही त्यांनी तसेच केले। त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचे मांस विधीप्रमाणे भाजिले आणि पवित्रार्पणे त्यांनी पातेल्यात, हंड्यात व कढयात शिजवून लोकास लागलीच पोचती केली। नंतर त्यांनी स्वतःसाठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व वपा अर्पिण्यात गुंतले होते। म्हणून लेव्यांनी स्वतःसाठी व अहरोन वंशज यांच्यासाठी तयारी केली। दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा द्रष्टा यदुथून यांच्या आज्ञेप्रमाणे आसाफ वंशातले गायक आपापल्या ठिकाणी होते आणि द्वारपाळ प्रत्येक द्वाराजवळ होते। त्यास आपले काम सोडून जावे लागले नाही, कारण त्यांचे भाऊबंद जे लेवी त्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली। या प्रकारे त्याच दिवशी योशिया राजाच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराच्या सर्व उपासनेची तयारी झाली आणि वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पिण्याची सिद्धता झाली। त्या प्रसंगी जे इस्रायल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळला आणि 7 दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळला। शमूएल संदेष्ट्याच्या काळापासून या सणाप्रमाणे वल्हांडण सण इस्रायलात केव्हाही पाळण्यात आला नव्हता। योशिया, याजक, लेवी, हजर असलेले सर्व यहुदी व इस्रायल लोक व यरुशलेम निवासी
यांच्याप्रमाणे पूर्वी कोणत्याही इस्रायलाच्या राजाने वल्हांडण सण पाळिला नव्हता. योशियाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी हा वल्हांडण सण पाळण्यात आला. त्यानंतर योशियाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नखो हा फरात नदीजवळील कर्कमिश नगरावर स्वारी करण्यास निघाला. तेव्हा योशिया त्याच्याशी सामना करण्यास गेला. पण त्याने त्याचकडे आपले वकील पाठवून सांगितले की, यहुदाचा राजा, मला तुझशी काय कर्तव्य आहे? आज मी तुझवर नव्हे तर ज्या घराण्याशी माझे वैर आहे त्यावर स्वारी करण्यास निघालो आहे. देवाने मला त्वरा करण्यास सांगितले आहे, तर माझ्याबरोबर देव आहे, त्याच्याशी विरोध करू नको. त्याने तुझा नाश करावा असे न होवो. तथापि योशिया त्याचकडून आपला मोर्चा न फिरविता त्याच्याशी लढावयास वेषांतर करून गेला. देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानिता तो मगिद्दोच्या खोऱ्यात युद्ध करावयास आला. तिरंदाजांनी योशिया राजास बाण मारिले. तेव्हा तो आपल्या सेवकास म्हणाला, मी घायाळ झालो आहे, मला येथून घेऊन चला. तेव्हा त्याच्या सेवकांनी त्यास रथावरून उतरून त्याच्या दुसऱ्या रथावर बसविले व यरुशलेमेस नेले. तेथे तो मृत्यू पावला व त्यांनी त्यास त्याच्या पूर्वजांच्या कब्रस्थानात मूठमाती दिली. तेव्हा सर्व यहुदा व यरुशलेम यांनी योशियासाठी शोक केला. यिर्मयाने योशियाप्रित्यर्थ विलापगीत रचिले. सर्व गाणारे व गाणाऱ्या आपल्या विलापगीतात योशियाचे वर्णन आजवर करीत आहेत. त्यांची ही गीते इस्रायल लोकात निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला आणि ती विलापगीतात नमूद केली आहेत. योशियाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने केलेली सत्कृत्ये, म्हणजे अथपासून इतीपर्यंत त्याची सर्व कृत्ये इस्रायल व यहुदा यांच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत.